मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय इतिहासाच्या पानांमध्ये बाजीराव पेशव्यांचे नाव एक अशा नेत्याचे नाव आहे ज्यांनी त्यांच्या दूरदर्शीपणाने आणि अद्वितीय युद्धतंत्राने मराठा साम्राज्याचे भव्य विस्तार साधला। आज आपण चर्चा करूया त्या विषयाचे नाव आहे बाजीराव पेशव्यांचे अपरोक्ष आक्रमण तंत्र कसे होते। त्यांच्या युद्धकलेतील अनोख्या तंत्राने शत्रूंना कधीही न पाहिलेल्या आघातांनी हादरून ठेवले। ब्रिगेडियर कागपित्रे लिखित मराठ्यांचा युद्ध-इतिहास 1600 ते 1818 या ग्रंथातील 8व्या प्रकरणात बाजीरावांचे तंत्र, साम्राज्य विस्ताराची कुशलता आणि शाहू महाराजांचे मार्गदर्शन कसे होते याची सखोल माहिती दिलेली आहे। या युद्धनीतीचा विचार करताना आपण त्यांचे अपरोक्ष आक्रमण तंत्र, ज्यात गनिमी काव्याचा चतुराईने वापर केला गेला होता, या युद्धनीतीचा विचार करताना आपण त्याचे अपरोक्ष आक्रमण तंत्र, ज्यात गनिमी काव्याचा चतुराईने वापर केला गेला होता आणि त्यांची अविश्वसनीय कुशलता कशी होती यावर लक्ष केंद्रित करू। त्यांच्या ज्या अद्वितीय कलेने मराठा साम्राज्याला अफाट यश दिले आणि इतिहासात त्यांचे नाव अमर केले। चला तर मग बाजीरावांच्या या थरारक युद्धनीतीचा वेध घेऊया। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना। युद्धतंत्र आणि युद्धकला। एकदा स्वराज्याची साम्राज्यात विस्तार करण्याचे विशाल धोरण राजसंमत झाल्यानंतर बाजीरावाने आपले युद्धतंत्र आखले व युद्धकला पूर्णत्वास नेली। मराठ्यांचे अनुक्रमे निजाम, सिद्दी व पोर्तुगीज हे दक्षिणी शत्रू होते। समुद्रावर सत्ता प्रस्थापित करण्यापूर्वी दक्षिणेत राज्य स्थापने जरुरी होते। निजामाकडे निष्णात तोपची होते पण प्रबळ तोपखाना होता, त्यामुळे मराठ्यांची ताकद कमी पडे। शस्त्रास्त्रांची कमतरता ते गतिमानतेने भरून काढत बाजीरावांनी सैन्याची पुनर्रचना केली होती। त्यांनी स्वावलंबी घोडदळाची वाढ केली। मुठभर चणे आणि गुळ पुरचुंडीत बांधून घेऊन हे घोडेस्वार खोगीरावर पडशीत जरूर ते सामान घेऊन लढाईत सज्ज होत व लांब पल्ल्याची दौड मारत ते उघड्यावर रात्र काढीत, तेव्हा तंबू, शामियानी इत्यादी लवाजमा बरोबर नसे। सैन्याबरोबर बाजारपुणगे अथवा व्यापारी उद्यमी पण नसत। हे घोडदळ 40-40 मैल अंतर कापीत असत, त्यामुळे ते कधी कुठे हल्ला करीत याचा काही नेम नसे। गनिमी काव्याचे तंत्र वापरून अचानक धाडी घालून ती शत्रूची गाडण उडवीत। अशा टोळ्यांच्या वर शत्रूच्या तोफखान्याचा काही परिणाम होत नसे, कारण ते तोफेच्या पल्ल्यांच्या बाहेर राहून हल्ले चढवीत आणि जसे येत तसे वेगाने नाहीसे होत। उलट अवजड तोफांमुळे शत्रूंची गती मंदावे आणि त्यामुळे त्यांना शत्रूचा पाठलाग करणे अशक्य होई। पालखेडच्या लढाईत हे तंत्र बाजीरावाने अत्यंत कुशलतेने वापरलेले दिसते, त्यामुळे निजामाला शरणागती पत्करावी लागली। अपरोक्ष आक्रमणाचे तंत्र कसे आहे ते आता पाहून घेऊया। जेव्हा निजाम पुण्यावर चालून गेला तेव्हा बाजीरावांनी शाहूने कर्नाटकातून बोलावून घेतले, पण पुण्याकडे मोर्चा वळवून सैन्य दीर्घकाळ लढाईत गुंतून ठेवण्यात काही अर्थ नव्हता। म्हणून निजामाने नाक दाबले की आपोआप तोंड उघडेल असा विचार करून बाजीरावांनी निजामाच्या मुलकात धुमाळकूळ घालवायचे ठरविले। स्वतःचे प्रांत किंबहुना राजधानीत परके सैन्य आहे ध्यानात येताच निजाम पुण्याचा वेढा उठविल असा बाजीरावांचा अंदाज होता। त्याने काही सैन्य बाजीरावाशी लढायला पाठवले, पण त्यांना हुलकावण्यात देत तो खानदेश व गुजरातेला शिरला। शिवाय लहान लहान टोळ्यांनी गनिमी काव्यांनी छोपे हल्ले सुरूच होते। जेव्हा स्वतः निजाम पुणे सोडून बाजीरावाच्या पाठीवर आला तेव्हा त्याची पालखेडच्या डोंगराच्या भागात बाजीरावांनी कोंडी केली। आता निजामाचा तोफखानाच त्याचा अडथळा ठरला। एकतर सैन्याला चपळाईने हालचाल करणे शक्य नव्हते व डोंगराळ भागात त्या अवजड तोफा ओढून नेणे फारच अवघड होऊन बसले होते, त्यामुळे तोफा शत्रूच्या हाती पडू नये म्हणून निजामाला तह करण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नव्हता। या लढाईत शत्रूचे मर्म ओळखून त्याच्या तोफखान्याच्या साखळदंडाने बाजीरावांनी निजामाला जखडून टाकले। पालखेडच्या डोंगरात मुलखाचा व नदीचा बाजीरावाने पुरेपूर फायदा घेतला। जेव्हा नादिरशहाने दिल्ली लुटून उद्ध्वस्त केली तेव्हा बादशहाने निजामाला दक्षिणेतून बोलावून घेतले आणि त्याची वजीर म्हणून नेमणूक केली। बादशहाच्या सैन्याचा उपयोग करून आपले सैन्य दक्षिणेत ठेवून हैदराबाद पासून दूर उत्तरेस लढाईस बाजीरावाचा नाश करायची संधी अनायासे निजामाला मिळाली। बाजीरावाने हे आव्हान स्वीकारले, कारण निजामाचा पराभव म्हणजे मोगल बादशहाचाच पराभव होता। प्रथम निजामाला दक्षिणेतून मदत पोचणार नाही अशी त्याने खबरदारी घेतली। चिमाजी अप्पा जरी वसईच्या वेढ्यात गुंतलेले होते तरी
तरी त्यांनी निजामाच्या मुलाला बऱ्हाण करून निघून तापी ओलांडूच दिली नाही. बाजीराव 80,000 सैन्य घेऊन चालून येत आहे ही बातमी समजताच निजामाने आपली दक्षिणेकडील चाल थांबवली व भोपाळच्या तटबंदीचा आसरा घेतला. बाजीरावाला हेच हवे होते. त्यांनी निजामाला बाहेरून येणारी रसद तोडली. निजामाच्या जेव्हा ही आपली चूक लक्षात आली तेव्हा त्याने बादशाहकडे मदत मागितली व दक्षिणेतून आपला मुलगा यायची वाट पाहिली. पण जेव्हा मदतीची काही चिन्हेच दिसेनात तेव्हा त्याने तोफांचा उपयोग करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण मराठे तोफांच्या पल्ल्यातच येत नव्हते. भोपाळमधील अन्नधान्य संपले व सैन्याची आणि प्रजेची उपासमार सुरू झाली. अशा रीतीने गनिमी काव्याच्या तंत्राची सरशी झाली. मराठी निरनिराळ्या युद्धतंत्रांचा वापर करत वसईच्या वेढ्यात सर्वसामान्य तंत्राचा चिमाजी अप्पाने वापर केला. तटबंदीपर्यंत खंदक खणणे, तटाला सुरुंग लावणे, भागदाळ पाडून आत हमला करणे हे स्थायी लढाईचे तंत्रच येथे वापरले गेले. कारण गनिमी काव्याचे येथे प्रयोजनच नव्हते. विशाल युद्ध धोरण चिरकालीन शांतता प्रस्थापित करण्याला फार महत्त्वाचे आहे. युद्धात जय हा अल्पकालीन असतो. त्यामुळे चिरस्थायी शांती प्रस्थापित करण्यास औदार्य, दूरदर्शीपणा, शत्रूला संपूर्ण नष्ट करण्याची महत्वाकांक्षा न बाळगता त्याला असे अलेक्झांडरने पोरसला राजासारखे वागवले तसे वागून त्या राष्ट्राला अपमान होईल असा जर तह केला तरच चिरशांती लाभते. अपमानित राष्ट्र बदल्याची भावना उराशी बाळगून असते व पुन्हा दुप्पट तयारी करून लढण्यास उभे राहते. पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या व्हर्सायचा तह दुसऱ्या महायुद्धास कारणीभूत झाला. कारण तहाच्या अटी विजेत्यांना फायदा करून देणाऱ्या व जर्मन प्रजेला अत्यंत अपमानकारक वाटणाऱ्या अशा होत्या. जर्मनी कायमचा दबून राहिला हे मान्य चुकीचे होते. निजामाचा अथवा बादशहाचा नाश करण्याच्या 1-2 संध्या बाजीरावाला आल्या, पण त्यामुळे फायद्यापेक्षा तोटाच अधिक होता. एकतर मराठ्यांना दक्षिणेत राहून एवढी प्रचंड उत्तर हिंदुस्थानाचे साम्राज्य सांभाळणे शक्य झाले नसते आणि बादशाह व निजाम या 2 शक्ती नष्ट झाल्या असत्या तर अफगाणिस्तान मार्गे परकीयांची आक्रमणे व दक्षिणेत नवीन शक्ती शत्रू म्हणून उभ्या राहिल्या असत्या. मोहम्मद तुघलकाच्या कारकिर्दीत हे दोन्हीही अनुभव आले व 1761 मध्ये पानिपतच्या 3ऱ्या युद्धात पराभव झाल्यानंतरही नादिरशाह व अब्दाली यांच्या स्वाऱ्या व दक्षिणेत हैदर अली आणि ईस्ट इंडिया कंपनी ह्या शक्ती उभ्या राहिल्या. मोहम्मद तुघलकाच्या कारकिर्दीत बहामनी राज्य व विजयनगर ही राज्ये स्थापन झाली व पुढे आसाम, बंगाल, दक्षिणेत निजामाचे राज्य टिकले व त्यांनी मराठ्यांना वारंवार अडचण झाली. पण पुढे इंग्रज, मराठे, हैदर अली व निजाम असा चौरंगी संघर्ष सुरू झाला व दक्षिणेत ह्याच्यामध्ये समतोल निर्माण करण्याची ताकद निर्माण झाली आणि त्याचा एकमेकांवर दबाव पडू लागला. जसे युरोपमध्ये युरोपचा रुग्ण टर्की या देशाचे अस्तित्व टिकवणे शक्तींचा समतोल राखण्यास सर्व राष्ट्रांना जरुरी वाटे, तशी परिस्थिती निजामाच्या बाबतीत निर्माण झाली. ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमध्ये 1757 मध्ये प्लासीच्या लढाईनंतर बंगालचे मुलकी हक्क मिळाले व पुढे थोड्याच वर्षात बक्सरच्या लढाईनंतर सर्व सत्ता त्यांच्या ताब्यात बंगालमध्ये आली. पण तशी सत्ता दक्षिणेत मिळवायला ह्या 3 शक्तींशी सामना करावा लागल्यामुळे इंग्रजांना आपली 50 वर्षे थांबावे लागले. शत्रूला शरणागतीनंतर औदार्य दाखवावे, परंतु त्यांची नांगी मोडून त्याला जीवदान द्यावे. मराठ्यांनी पुढे निजामाचा पराभव करून इब्राहिम खान गारद्यासह सकट त्याचा तोफखाना ताब्यात घेतला. पण वसईच्या तहानंतर मात्र चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांची लढाऊ जहाजी व तोफा जाऊ दिल्या. त्यामुळे पोर्तुगीज सत्ता गोवा, दीव व दमण ह्या भागात आणखी 200 वर्ष टिकून राहिली. बाजीरावांच्या दूरदर्शीपणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे जेव्हा तो सैन्यासह दिल्लीसमोर उभा राहिला तेव्हा त्याने जाळपोळ केली नाही. कारण दिल्लीसारख्या पुरातन शहराचा अनाठायी नाश करणे म्हणजे देशाच्या संस्कृतीचा नाश करणे होते. पण पुढे ही राष्ट्रभावना डोळ्यांसमोर न ठेवता मराठ्यांनी राजपूत, जाट व इतर हिंदूंची लुटालूट केली, मुलूख बेचिराग केले. म्हणून एक लुटारू जात असा त्यांचा उत्तर हिंदुस्थानात दुर्लौकिक झाला आणि पानिपतच्या पराभवानंतर दक्षिणेकडे पळून जाणाऱ्या अनेक मराठ्यांना गावकऱ्यांनी लुटून त्यांची
कत्तल केल्याची नोंद आहे. उच्च स्थान भूषणाऱ्या व्यक्तीची चारित्र्य नेहमीच जनतेच्या डोळ्यासमोर असते, पण जर ती व्यक्ती शीलवान असेल आणि त्याच्या खाजगी आयुष्यात जर काही लज्जास्पद घटना घडल्या नसतील तर त्याचा मान राहतो. हे तत्व लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा लागू आहे, कारण जोपर्यंत शिपायाची नेत्यावर श्रद्धा व विश्वास असतो तोपर्यंत तो प्राणाची आहुती देण्यासही मागेपुढे पाहत नाही. शिपाई व नाविक हे रंगेल असतात अशी लोकांची समजूत असते, परंतु वरच्या या अधिकाऱ्यांची चारित्र्य शुद्ध असावे अशी अपेक्षा असते. बाजीराव मस्तानी प्रकरण जरी काव्यमय असले तरी त्यामुळे त्यांच्या लष्करी कीर्तीत अडथळा निर्माण झाला. त्याला या गोष्टीचा फारसा विधिनिषेध नव्हता. ही गोष्ट शिपायात खपून जाते, परंतु 18व्या शतकात पेशवेपद भूषणाऱ्या एका ब्राह्मणाने आपल्या बायको मुलाकडे दुर्लक्ष करून एक मुसलमान नर्तकीच्या नादी लागावी व तिला घरी आणावी हे समाजाला रुचले नाही. बाजीरावाचा मुलगा, भाऊ, आई इत्यादींनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला व मस्तानीला मायदेशी पाठविण्याचा सल्ला पण दिला, परंतु त्याने तो मानला नाही. शेवटी तिला कैद करण्यात आले, परंतु ही गोष्ट शाहूला रचली नाही. साम्राज्याच्या विस्ताराकरता बाजीराव जे कार्य करीत होता ते शाहूंच्या दृष्टीने अनमोल होते. त्या कार्यात असले निरर्थक अडथळे आणून बाजीरावाला नाराज करणे योग्य नव्हते. मस्तानीला मुक्त करून तिला बाजीरावाकडे पाठवून द्यावी अशी शाहूंनी आज्ञा दिली. ही मानली गेली नाही आणि बाजीरावाचा दुःखित अंतकरणाने मृत्यू झाला. थोर लष्करी अधिकाऱ्याला लढाईच्या वेळी मन एकाग्र करून आपली जबाबदारी सांभाळावी लागते. त्याचे खाजगी आयुष्य जर गुंतागुंतीचे असेल तर त्याच्या कर्तव्यात कसूर होण्याची शक्यता असते. लढाईच्या हातघाईत क्षणाक्षणाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. मस्तानीला बाजीरावापासून दूर केल्यामुळे बाजीरावांचे मन विषण्ण झाले. हे शाहूंच्या ध्यानात सुद्धा आले. अखेरीस त्याची प्रकृती ढासळली आणि 28 एप्रिल 1740 रोजी वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने मराठ्यांची हानी तर झालीच, पण मुघल बादशहाचा सुद्धा एक आधार गेला. नादिरशहाने दिल्ली लुटली आणि मुघल सिंहासन खिळखिळे करून टाकले. नंतर पुन्हा मराठ्यांनीच ते सावरले. इतकेच नव्हे तर नादिरशहाला हाकलून लावण्याची कामगिरी शाहूंनी बाजीरावांवर सोपवली होती. त्याकरता सैन्यही सिद्ध झाले. बाजीरावाच्या मृत्यूनंतर रघुनाथराव उत्तरेकडे गेले, परंतु त्याला राजकारण काही जमले नाही व मल्हारराव होळकरांच्या सांगण्यावरून त्यांनी नजीब खानाला मोकळे सोडून अस्तनीत निखारा बांधून घेतला. नादिरशहाने पुन्हा स्वारी करून मराठ्यांना मागे टाकले, कारण शिंद्यांच्याकडे पुरेसे सैन्य नसल्यामुळे ते पंजाबवर ताबा टिकू शकले नाहीत आणि रघुनाथराव आधीच दक्षिणेत निघून गेला होता. त्यामुळे परिस्थितीवरील ताबा सुटला. शेवटी तिसऱ्या पानिपतच्या लढाईत तर मराठ्यांचा धुव्वाच उडाला. नशिबाने माधवराव पेशवे, नाना फडणवीस, महादजी शिंदे आणि आदी मंडळींनी मराठ्यांची धुरा सांभाळली. शाहू महाराजांचे बाजीरावास कसे मार्गदर्शन लाभत असे तर सुरुवातीच्या लढ्यानंतर शाहू स्वतः सैन्याबरोबर रणांगणात जात नसे, परंतु बाजीराव पेशव्याला कोणत्याही कामगिरीवर पाठविताना त्याला असंदिग्ध अशा आज्ञा दिल्या जात आणि त्याने त्याचे काय काय करावे, काय बंधने पाळावी हे सुद्धा सांगितले जाई. मुघलांच्या सानिध्यात बालपण गेल्यामुळे शाहूंना उत्तरेकडील राजकारणाचा संपूर्ण अंदाज असे. म्हणूनच बाजीरावाची जी विशाल साम्राज्याची कल्पना होती त्याला शाहूंनी संमती दिली. मराठ्यांच्या राज्यात राजा हा प्रमुख असे. तो पेशव्यांची व इतर मानकऱ्यांची निवड करून नेमणूक करी. सर्व करार मदार हे राजांच्या नावावर होत असत. बादशहाने सनद पेशव्याकरवी शाहूला दिली. बाजीरावाचे आणि शाहूंचे संबंध जवळचे होते. तेव्हा बाजीराव मोहीमवर जाई तेव्हाचे माझे अप्पा, नानासाहेब अथवा रघुनाथराव यांचे वास्तव्य सातारला असे. ते शाहूंना बाजीरावाची या मोहिमेची इतंभूत माहिती बातमी सांगत. दुसरा एक उद्देश म्हणजे दरबारात कोणी खोट्या चहाड्या सांगून राजाचे कान फुंकू नयेत अथवा कट रचू नये. बाजीरावाने आपली पायरी कधी ओलांडली नाही व शाहू अकार्यक्षमपणे आहे किंवा याचा काही गैरफायदाही घेतला नाही. आपण राज्याचा मानस पुरा करणारे एक अधिकारी आहोत याची त्याने सदैव जाणीव ठेवली. मोहिमेवर असताना तपशीलवार खलिता सातारला पाठविला जाई व तेथून सूचना आज्ञा येत असत. एक उदाहरण द्यायचे म्हणजे जेव्हा बाजीराव व निजाम यांचे संबंध बिघडले त्यावेळी शाहूंनी स्पष्ट शब्दात असा आदेश दिला की कुठल्याही परिस्थितीत निजामाची मोठ्या प्रमाणात हानी करून त्याचे दक्षिणेतील स्थान हिरावून घेतले जाऊ नये. ही जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपित आहोत. त्यामुळे पालखेडच्या लढाईत अथवा भोपाळच्या लढाईत बाजीरावांनी निजामाला नेस्त नाबूद
केले नाही अथवा तहांच्या अटी घालताना कठोरतासुद्धा दाखवली नाही. शाहूंना ही पूर्ण कल्पना होती की मोगलाई मोडकळीस आली आहे आणि दक्षिणेत जर निजामाने स्वतंत्र राज्य स्थापले तर बादशहाची सत्ता दक्षिणेत नष्ट होईल. त्याच्या उलट जर मराठ्यांनीच निजामाचा नाश केला तर त्यांना मुघल सत्तेची उघड लढा द्यावा लागेल. त्यापेक्षा निजामाला काबूत ठेवून मुघल सत्तेला शह देणे शहाणपणाचे होते. पुढील काळातही मराठे निजाम इंग्रज व हैदर अली अथवा टिपू सुलतान यांच्या सत्ता एकमेकांना पायबंद घालीत होत्या. निजामाकडून चौथ आणि सरदेशमुखी वसूल करण्याची ताकद मराठ्यांमध्येच होती. दुसरे एक उदाहरण द्यायचे म्हटले तर नादिरशहाच्या स्वारीनंतर जेव्हा शाहूंनी बाजीरावाला मुघल बादशहाच्या मदतीला जाण्यास आदेश दिला तेव्हा पूर्वी बाळाजी विश्वनाथाच्या कारकिर्दीत सय्यद बंधूंना मदतीचे जे आश्वासन दिले होते त्याची त्याने आठवण ठेवली. त्यामुळे मराठे आणि मुघल यांच्यामधील वैर जोडजोड नाहीसे झाले होते. जर एखाद्या बाहेरच्या ताकदीने मुघल साम्राज्याचा नाश केला तर उत्तर हिंदुस्थानात प्रतिकार शक्ती म्हणून नाहीशी होऊन जाईल आणि शत्रूची नजर दक्षिणेकडे वळेल. ते शाहू जाणून होते. यांचा अनुभव मागे अल्लाउद्दीन खिलजीच्या राजवटीत आला होता. तो व त्याचा सेनाधिकारी मलिक काफूरने दक्षिणेत एका पाठोपाठ एक हिंदू राज्ये बरखास्त केली व आपला अंमल बसवला होता. औरंगजेबाने पराकाष्ठा करून ही मराठ्यांचा नायनाट झाला नाही. तेव्हा आता अफगाणिस्तानातून येणाऱ्या शत्रूंचा मार्ग मुघल साम्राज्याने अडविला तर ते मराठ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हिताचे होते. जर आपण दुसरा मार्ग पत्करला चढायचा तर आपल्याला आसपासच्या राज्याचे शत्रुत्व पत्करावे लागेल आणि त्यामुळे नवीन नवीन संकटे निर्माण होतील. त्यापेक्षा मुघल बादशहाला सावरून धरून आपण आपल्या साम्राज्याचा भाग अमीर उल उमरा ह्या नात्याने आपल्याकडे घ्यावा. ह्या शाहूच्या पत्रावरून दूरदर्शीपणाची खात्री होईल. पुढे मराठ्यांनीच नव्हे तर ईस्ट इंडिया कंपनीने सुद्धा मुघल बादशहाचा डोलारा कधी कोसळू दिला नाही. काही काळ त्यांनी बादशहाला अलाहाबादच्या आपल्या संरक्षणाखाली ठेवले होते. नंतर महादजी शिंद्यांनी त्याला तेथून आणून पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवले. ह्यावरून असे स्पष्ट दिसते की मुघल बादशाह हे एक सत्तेचे स्थान मानले जाई. एवढेच नव्हे तर 1857च्या बंडातही बंडखोरांनी मुघल बादशाह बहादूर शाह हाच आपला बादशाह असा दावा केला. 1857 नंतर मात्र जेव्हा व्हिक्टोरिया राणीने कारभार हाती घेतला तेव्हा मुघल बादशहाचे अस्तित्व संपले. अशा रीतीने शाहू बाजीरावांवर अंकुश ठेवत असत. तसेच पेशव्यांनीही राजाचा मान राखला आणि ते कायम स्वामिनिष्ठ राहिले. शाहूंचे मृत्यू समय आपल्या नातलगांपैकी कोणालाही स्वराज्याचा वारस न नेमता मराठी राज्याची सर्व सूत्रे पेशवे घराण्याकडे सोपविली. कारण बाजीरावाचा मुलगाही कर्तबगार निघाला हे शाहूंच्या ध्यानात आले. बाजीरावाच्या मृत्यूनंतर पेशवाई वंश परंपरा चालू राहिली व पुढे वारसा मिळण्याकरता नारायणरावाच्या खुनापर्यंत रघुनाथरावाची मजल गेली व त्याचाच पुत्र दुसऱ्या बाजीरावाने पेशवाई बुडवली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.